कमळे, तरी तुला सांगत होतो तिच्या नादाला लागू नकोस. इकडं साप आणि तिकडं अनिकेला ठेवलं की नाही तर साप सोडून तिला मारावं अशी गत आहे तिची. कमळे, अगं तू कशाला रडायला लागली आहेस? मग अशी मी रडत होतो तेव्हा म्हणलीस नको रडू, आता तूच रडायला लागली आहेस वय. करू आपण काय तर, होईल काहीतरी पैशांची जोडणी. निंगे, आबांची शिकवण विसरलो ग मी. कुणासमोर कधीच हात पसरायचं नाही असं सांगतात ते. मला लय आठवण येते त्यांची. मला बोलायचं आहे ग त्यांच्या संग. आणि मला माहित आहे या सगळ्यातनं तेच मार्ग दाखवू शकतील आपल्याला. अगं चल की त्यासनी फोन लावूया. चल कमळे, कमळे तुला बरं वाटत नव्हतं ना? हॉस्टेलवर जाऊन आराम करणार होतीस ना तू? मग तुम्ही दोघे इथे काय करताय? सर त्याचं नाही काही नाही सर. सर मला आता जरा बरं वाटतंय. आम्ही जातो. कसलं बरं आणि काय? सर त्याचं काय झालं, मग अशी वर्गात नोटीस आलती की फीचे 30,000 2 दिवसात भरले नाही तर तुम्हाला कॉलेजमधून बाहेर काढणार. पण आता सरांनी आम्हाला बाहेर काढले. अन्नपूर्णा मॅडमला बी भेटायला गेलतो सर, तर तिथं भेट घालून देत म्हणत त्या माकडीने आणि 2 गाड्या बी धुवून घेतल्या सर. पण न भेट घालून देतच तिथून हाकलून बी दिलं. नॉनसेन्स. आणि प्रिन्सिपल सर असा डिसिजन कसा काय घेऊ शकतात? चाललंय काय कळतच नाही मला. मी बोलतो त्यांच्याशी. सर थांबा प्लीज. सर आधीच तुम्ही आमची लय मदत केली. आम्हासनी तुमच्याकडून आता कसलीच मदत नको प्लीज. आता जे काय आहे ते आमचं आम्ही बघून घेतो. सॉरी. अगं कमळे, नाद नाही करायचा आपल्या कामाचा. विषय हार्ड असतो आपला. आपला बंड्या, तुमचा बंड्या, सगळ्यांचा बंड्या. यो यो बंड्या आहे ना, लोकांची काम करण्यासाठी जन्माला आलाय. हा तुम्ही अशा सरळ निघून काय आला? बरं हा फोन कोणाला करताय तुम्ही? बंड्याला ते की नाही कमळीला आपण बरोबर बोलायचं आहे म्हणून. तर बंड्या काय आपण बद्दल बोलायला नको. सर काय बोललात काय? नाही काही नाही. वय वय रिंग व्हायली. बघा काय म्हणलेलं तुम्हाला, एवढा बिझी असतो मी. 2 मिनिट. हॅलो. हॅलो, अरे बंड्या मी निंगी बोलतोय. निघे तू, तुमचं काम होईल. तुम्ही जावा 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 तुम्ही जावा 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 जावा. अगं निघे, अगं कशी आहेस तू बाळा? काय राव, मुंबईला गेल्यापासून विसरलाय आम्हाला. साधा एक फोन पण करायचं झालं नाही तुमच्याच्यानं. नाही र, तसं काय नाही. ह्या ऍडमिशन मध्ये इतकं अडकलेलो काही वेळच नाही मिळाला बघ. बरं ते जाऊ दे. आबा कुठे आहेत आणि कसं आहेत? हॅलो बंड्या, अरे आबा कुठं आहेत? हा अगं निघे, आबा आहेत बरे. ती नाही, मला सांग कमळी कुठं आहे आणि कशी आहे ती? हाय की कमळे. हॅलो बंड्या, कसा आहेस? आया ना आबा कसे आहेत? आहेत की आबा पण बरे आहेत. अगं सरू काकी तुझी लय आठवण काढत असते बघ. म्हणजे आईचा राग शांत झाला? आबांनी तिला समजवलं? हो, आबांनी नीट समजून सांगितलंय सरू काकीला. सरू काकी दिवस रात्र फक्त तुझीच काळजी करत असते बघ. आणि हे बघ कमळे, तू शिकून जवळ मोठी होत नाहीस ना, मी तर म्हणतो डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर होऊन मगच आहे गावात. तोवर गावात पाय ठेवायचं नाही. हा बरं ऐक की, आबासनी जरा फोन दे की, मला लय महत्वाचं बोलायचंय त्यांच्या संग. अगं ते आत्ता आठवलं मला. आबा आहे ना शेतीच्या कामासाठी परित्याला गेलेत बाहेर. आता हा बंड्या कमळीला खरं काय घडलंय ते बोलला नाही म्हणजे झालं. परत त्याला गेलेत? परत केव्हा येणार आहेत? परत येतील की 2-4 दिवसात येतील. मी काय म्हणतोय कमळे, तुझं जे काय काम आहे ना
ते मला सांग, मी आबांपर्यंत निरोप पोचवतो. हा बर. अरे त्याचं असं झालंय की कॉलेजची फी भरायला सांगितलंय आणि आज आणि उद्याचीच मुदत दिली आहे. बर मग तुझ्याकडनं काय पैशांची सोय होईल का? म्हणजे मी आवाजनी सांगेन आणि तुला परत देईन पैसे. अगं कमळे, एवढंच ना? किती पाहिजेत सांग बरं. 30,000. ते 30,000. ओ ऐक 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 कमळे, तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. माझा एक मित्र आहे मुंबईत, तो करेल पैशाची सोय. तुम्ही काळजी नका करू. बर चालतंय, ठेवतो. बंड्या करतोय म्हणला सोय पैशांची. शेवटी भावकुराचा आहे. हॅलो. ऋषी भाऊ नमस्कार, कसा आहेसा? अहो भारीच असणार. बरं ऐका की, अहो माझं एक काम होतं तुमच्याकडं. नाही म्हणजे तुम्ही म्हणलेला ना की कधी पण गरज लागली तर बिनधास्त फोन कर, म्हणून केलाय. ऐका की, एक छोटीशी हेल्प पाहिजे होती. बोल बोल, काय मदत हवी? अहो काय विषय झालाय माहिती आहे का? मला आत्ताच कमळीचा निंगीचा फोन आलता. त्यांना कॉलेजात काहीतरी फी भरायची आहे आणि मुदत पण उद्याच्याच दिवसाची आहे. तुम्ही भराल का तेवढी फी? मी माझ्याकडे जसं पैसे येतील ना तसं तुम्हाला पाठवत जाईन, काळजी नका करू तुम्ही. बंड्या डोंट वरी, मला माहिती आहे त्याबद्दल. मी त्यांना एनिवे देणारच होतो पैसे. ऋषी भाऊ मनापासून आभार आहे बरं का. देवासारखं धावून आला राव तुम्ही. अरे ठीक आहे, एवढं काय त्यात. चल बाय. हो, काळजी घ्या. कमी. मला माहित आहे बंड्याचाच फोन होता. हे बघ, मी काय सांगतोय ते फक्त. तर मी तुमच्याकडनं 1 रुपया बी घेणार नाही. एक मिनिट माझं पूर्ण बोलणं एकदा ऐकून घे. आता तुला पैशांची गरज आहे म्हणून मी म्हणतोय की माझ्याकडनं घे पैसे. नंतर हवं तर परत कर ना, तुला जमतील तसे. सर तुम्हाला एकदा सांगितलं ना, आम्ही तुमच्याकडनं पैसे घेऊ शकत नाही. आम्हाला नको आहे तुमची मदत. तू बंड्या तर घावलाच पाहिजे. मरच तो हल्ला असतो त्याला. एक मिनिट बंड्याला मध्ये घेऊ नको आहेत ना तुला माझ्याकडून पैसे? फाईन, तू कमवू तरी शकतेस ना. कमी ही मुंबई आहे. कष्ट करणाऱ्यांची आणि टॅलेंटेड लोकांची इथे कायमच कदर होते. म्हणजे सोपं आहे. तुला काय काय येतं मला सांग. कमळीला कबड्डी, लंगडी, झाडावर आंब काढणं सगळंच येतं की. असं काय येतं जे करून आपल्याला पैसे मिळतील हे विचारतोय. वय की कमळीला की नाही शेतीचं काम येते बघा. हा, आणि गणिताची कोडी बी सोडवतीये. जेवण बी चांगलं करतीये. हा, सरू काकीच्या हातची चव नाही हिच्या जेवणाला. हा, पर नाचलीच भारी करतीये. एकदम नादच खुळा. हा, तो तर बघितलाय मी. कमी तू काय शिकलीस का एक्झॅक्टली? म्हणजे सेमी क्लासिकल, क्लासिकल? नाही सर, म्हणजे माझ्या आईनं जे शिकवलंय तेच मला जमते. म्हणजे आईच्या लहानपणी तिने 2 नाचाच्या परीक्षा दिलेल्या आणि शाळेत असताना बी ती माझा डान्स बसवायची, त्यामुळं ते जमतंय. डोंट वरी कमळी, तुझं काम होऊन जाईल. डोंट वरी. कमळे, तुला नाच येतोय हे ऐकल्यावर ऋषी सर काय करणार आहेत? सगळं ठीक होणार म्हणत गेलेत. काय ठीक होणार आहे? ऋषी सर नेमकं असं काय करणार आहेत ज्यानं मला त्याचं 30,000 मिळणार आहेत? असं नका करू, थोडं तरी खा ना. काय झालं? काय सांगायचं तुम्हाला? वहिनी, अगं, दादाच्या डोळ्यात अश्रू. तू विचारलं नाहीस तो का रडतोय म्हणून? मला लक्षात आलंय तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय, पण नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला ते नाही कळतंय मला.
काय काय म्हणते तू? बर राहू दे. वहिनी, दादाला बोलतं कसं करायचं हे मला चांगलं माहिती. थांब थांब, एक मिनिट आले दादा. घे. हे बघ, तुला जे काही बोलायचं आहे ना ते लिहा. अरे दादा, तुला बोलता येत नाहीये, लिहिता तर येतंय की नाही? लिह. कामिनी, अगं वहिनी, आज काय करतेस? म्हणजे डॉक्टरांनीच सांगितलंय ना, दादाला स्वतःहून सगळे प्रयत्न करायला हवेत की नाही? त्याला बरं नाही का व्हायचंय? ए दादा, अरे तुला बरं नाही का व्हायचं? मग लिह दादा. हे घे, हे बघ, असं उघडायचं. हे बघ, लिह. लिह. असू दे. अरे देवा, तुला लिहिताही येत नाही, तुला बोलताही येत नाहीये. अरे कशासाठी मग सगळा हा असला आटापिटा चाललेला आहे? का म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा? कामिनी, बास. वहिनी, काय करू ग? माझा मोठा भाऊ आहे, त्याचा त्रास नाही पाहू होत का मला? खूप वाईट वाटतं. असं वाटतं मी काय करू दादासाठी आणि काय नको. ठीक आहे दादा, तुझं काही अडत असलं तर तू मला सांगायचंस. मी सगळं करेन तुझ्यासाठी. काय वाटेल ते करेन मी. काय म्हणायचंय हो तुम्हाला? मला नाही कळत आहे हो. वाट पाहिली ते सुख आले. क्या बात आहे वहिनी, किती छान गातेस ग. बाय द वे, कशी आहेस? आणि छान दिसतेस ग आज. ऍप्रन मध्ये छान दिसते. हा, तू ऍप्रन मध्ये सुद्धा छान दिसतेस. म्हणजे बघ दादा केवढा लकी येते. काय आज खूप प्रेम होतो चाललंय वहिनीवरती. काय नक्की काय? नाही तसं काही नाही. तू किती करतेस आमच्या सगळ्यांसाठी मग, आणि ह्या सगळ्यात दमतेस केवढी तू. हे बघ, थकवा दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर. जरा ये इकडे. एक मिनिट थांब जरा. गॅस बंद कर. ये इकडे जरा. अरे बस. थांब, हळू. बस इकडे. बस. अरे बस, जरा तुझे पाय चेपून दे. ऋषी काय करतोय? उठ इथे बस आधी. आणि मी बघितलं तर इथे बस. काय चाललंय तुझं? मी दमलेले वगैरे काही नाहीये. आणि तुझं जे काही काम आहे ना ते लवकर सांग. उगाच मस्का लावत बसू नकोस. तू म्हणजे ना वहिनी एकदम स्ट्रेट टू द पॉइंट. बरं, जरा मदत हवी आहे. माहितीये मला मदत हवी आहे. काय मदत हवी आहे? तर झालंय असं की कमळीला काय? नाही जाऊ नको प्लीज. ऋषी, अरे तिला 30,000 रुपये मी द्यायचे आणि ती आपल्या घरात नॅशनल डान्स शिकवायला येणार. हो. अरे आईंना कळलं तर तुला नाही माहिती आई मला किती ओरडतील. तुला काही कल्पना नाहीये. मी नाही कर. आई तुला ओरडेल त्यासाठी मी तुला ऍडव्हान्स मध्ये सॉरी म्हणतो. आय एम रिअली सॉरी. पण प्लीज हे कर. प्लीज ऋषी स्टॉप. प्लीज. ऋषी नाही. प्लीज हे बघ, तू हे केलं नाहीस ना तर त्यांचं शिक्षण थांबेल. खरंच त्यांना खूप अडचण आहे आता पैशांची. आणि मी डिरेक्टली पैसे देऊ शकलो असतो तिला, पण तिला ते आवडत नाही. म्हणून मी तिला म्हणालो की जॉब कर आणि पैसे घे.
बरोबर आहे, आफ्टर ऑल तिचाही सेल्फ रिस्पेक्ट आहे. म्हणून म्हणतोय मी वहिनी, प्लीज 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 प्लीज. हो करते हा. आणि तसं पण माझ्या एवढ्या लाडक्या दिरासाठी मी एवढं नाही करणार. तूच ग तूच तूच आई नंतर तूच आहेस, दुसरं कोण आहे? राहू दे. चल आता ते काय करत बसले अरे, जेवण कोण करणार आहे? मेड करेल, मला- तू बनव. चल काय करतोस? कमळी निंगी कशा आहात दोघी? आम्ही मस्त. वहिनी तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. अगं मी किती दिवसापासून नायशासाठी डान्स टीचर शोधत होते. ऋषी मला म्हणाला तू छान डान्स करतेस, मग तू शिकव ना. हा, आणि हा एक पार्ट टाइम जॉब आहे असं समजून शिकवतो. कमळे अगं तेवढं म्हणतात तर शिकव की. ठीक आहे, तुझी ऍडव्हान्स फी. वहिनी अहो शिकवायला सुरुवात बी नाही केली अजून, आधीच कसली फी? आणि एवढं काय त्यात, मी असंच शिकवेन की नायशाला डान्स. असंच का? कमळे अगं या पैशातनं आपल्याला आपली फी भरता येईल की. कमळी निंगी बरोबर बोलते. हे बघ, नायशा पण डान्स शिकेल आणि तुमच्या कॉलेजच्या फीसचं टेन्शन पण जाईल ना. मला कळतंय तू एक स्वाभिमानी मुलगी आहेस. अगं पण हे पैसे तुझ्या कष्टाचीच कमाई असणार आहे. घे. कमळी, जेव्हा आयुष्याचा प्रश्न असतो ना, तेव्हा काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. ठीक आहे, मी येतो उद्यापासून नायशाला डान्स शिकवायला. घे. थँक्यू वहिनी. ऋषी सर थँक्यू. येतो आम्ही आता. चल. निंगे, आज तर ऑफिस बंद झालं. एक काम करूया, उद्या सकाळी लवकर येऊया आणि फी भरून टाकूया. होय बाई, उद्या लास्टच दिवस आहे आणि पैसे बी सांभाळून ठेवायला पाहिजे. चल. अनिका, त्या कमळीने 30,000 मिळवले. आता ते फीस जमा करून पुन्हा कॉलेजला येणार. हो, 30,000 तिने मिळवलेत, जमा नाही केलेत. जमा कसं करते ना ते जास्त इम्पॉर्टंट आहे. अशा मूर्ख मैत्रिणी मिळाल्या देवा. अगं हे कोण लावणार? Now please, let's open the door. Come on. चला चला. चलो चलो शोधा. अनिका, कुठे काहीच मिळत नाहीये. हो ना. माहित नाही कुठे ठेवलंय तुम्ही. कपाटात पण नाहीये. चलो निघा आता इथून.
उठ की निघे उठ. काय झालंय आरडायला? बघ आपल्या खोलीत काय झालंय. अगं सगळं सामान इकडं तिकडं झालं.